नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत. सध्या आपण पुण्यातील कोंढवा या ठिकाणी क्वांटम केस्ट कराटे अकॅडमीचे या ठिकाणी शाखा सुरू झालेली आहे. विद्यार्थी घडवण्याचं काम प्रथमेश शिंदे यांच्या वतीने या ठिकाणी होत आहे आणि त्यांच्यामार्फत अनेक ठिकाणी क्लासेस चालू आहेत. आपल्याबरोबर या भागातील सर्व पालकवर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, आज या ठिकाणी आपल्या या भागामध्ये कराटे क्लासेसची शाखा उद्घाटन होत आहे. 3 महिन्यापासून या ठिकाणी काम चालू आहे. काय सांगाल आजच्या प्रसंगी, आपल्याला काय वाटतं? अतिशय चांगलं आहे हे लहान मुलांसाठी. तुमचं मुलगा आहे का मुलगी आहे का? मुलगी आहे माझी, काय पूर्वी नाटकर. काय सांगाल तुम्ही? हे जे आहे जी अकॅडमी क्वांटम क्वेस्ट कराटे अकॅडमी जी आहे ही सर्वात बेस्ट अकॅडमी आहे. कारण की माझी मुलगी जेणे आता गेले 3 महिने झाले ती काही खात नव्हती, पीत नव्हती. इथं येते, थोडंफार शिकते. ते जे वर्कआउट करत आहेत सर ते एकदम बेस्ट वर्कआउट आहे त्यांचा. घरी आल्यानंतर ती मस्त 1-1.5 चपाती खाती आणि मस्त आराम करते, रेस्ट करते. पण आजच्या काळामध्ये जे मुलींवर अत्याचार होत आहेत त्यासाठी हे सर्वात बेस्ट आहे. सेल्फ डिफेन्स जे ह्या सरांनी चालू केलं आहे हे अति एक मस्त, म्हणजे एक जेणेकरून मुलींसाठी जी प्रक्रिया सुरू केलेली आहे सरांनी ती एकदम बेस्ट आहे. आम्हाला चांगलं वाटतं सहकार्य करायला पाहिजे नगरसेवकांनी, जेणेकरून आमदार, जेणेकरून त्यांना पण चांगलं वाटेल. ते पण पुढच्या भविष्यात जे लहान आताची जी पिढी आहे जेणेकरून पालकांनी तरी ह्यामध्ये त्यांना भेट देऊन त्यांचे लेकरं आहेत, त्यांचे मुली आहेत, जेणेकरून जे अत्याचार होत आहेत त्यासाठी सेल्फ डिफेन्समध्ये ते उतरतील मुली. हे 1 नंबर काम आहे. पूर्वी नाटकल सर्वांनी कराटे क्लास लावायला पाहिजे. सर्वांनी कराटे क्लास लावले पाहिजेत. तुला कराटे खेळता येतात का? हां. क्वांटम केस्ट या अकॅडमीचे आपल्याबरोबर संस्थापक आहेत प्रथमेश शिंदे. आज या भागामध्ये आज आपण काम करतात, तर किती महिन्यापासून या ठिकाणी काम करतात आणि किती शाखा या ठिकाणी आपली चालू आहे? माझं नाव प्रथमेश रमेश शिंदे आहे. मला आता 3 महिने झाले चालू करून आणि हेच माझी 5वी ब्रँच आहे. आता कॉम्पिटिशन झालं ते सांगलीमध्ये स्टेट लेवल मधुकर पगडे सरांनी घेतली होती. त्यांनी घेतली होती फाईट सांगलीला. स्पर्धा पण खूप छान झाली. स्पर्धेमध्ये 500-700 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. माझ्या मुलांनी सिल्वर, ब्राउन्स पटकवले पदक. पालकांनी मुलींसाठी उतरवलं पाहिजे सेल्फ डिफेन्ससाठी. आत्ताच्या घडीला मुलींना सेल्फ डिफेन्स खूप महत्त्वाचं आहे. बाकीच्या पालकांनी पण आले पाहिजे, मुलींना पाठवलं पाहिजे सेल्फ डिफेन्स शिकवायला. महानगरपालिकेने उचललं पाहिजे पाऊल. विद्यार्थ्यांसाठी मदत केली पाहिजे यांनी. माझे नाव धनश्री अजय अंबोरे आणि आता मला 3 महिने झाले आहेत अकॅडमी सुरू करून. आणि मला फाईट खेळून खूप छान वाटलं आणि पहिली कथा आणि दुसरी कथा आतापर्यंत आली आहे. आणि म्हणजे आतापर्यंत जितके पण झालेत ना त्याच्यामध्ये मला चांगलं वाटलं आहे आणि ह्या प्रकारेच बस. थँक्यू. माझं नाव शेजल आहे. माझं नाव शेजल आहे, शेजल सट्टेपल टाईले. 2 महिने झाले मला काटलं येते. आता तुला कराटे शिकून कसं वाटतंय? चांगलं. अभ्यास करते का? हां. या ठिकाणी क्लासेसला येते, तुम्हाला कसं वाटतं या ठिकाणी? माझी मुलगी 2 महिने झाले इथं क्लासला येते. मला खूप गर्व आहे तिच्यावरती. चांगली शिकत आहे ती. आता तर काळाची गरज आहे प्रशिक्षणाची. कराटेचं प्रशिक्षण पालकांनी आपल्या मुलीला दिलं पाहिजे का? त्याची का गरज वाटते? मुलीला कराटे शिकणं आहे ना खूप गरजेचं आहे. आताच्या युगामध्ये मुलगी कराटे शिकायलाच पाहिजे. माझं नाव कुणाल विजय कांबळे. मला कराटे शिकून 5 महिने झाले आहेत. मला कराटे शिकून खूप चांगलं वाटतं. फाईटच्या सफरमध्ये आम्ही खूप मजा केली. तिथं गेल्यावर फाईट खेळली, खूप प्रयत्न केले तरी पण हारलो. त्याचं दुःख तर आहे पण तरी प्रयत्न केले त्याचा अभिमान आहे मला. दुसऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी पण कराटे शिकायचे. माझं नाव आदित्य सचिन येडके आहे. मी आता कराटे लावून 2 वर्ष झाले. आता मी सिनियर आहे आणि फाईटला गेलो तर आम्ही आता सांगलीला गेल्याचं खूप चांगलं वाटतं. माझं नाव समर गणेश कदम आहे. कराटे लावून मला खूप चांगलं वाटतं. कराटे शिकतो म्हणून आमच्या आकाश सर आहे ना आम्हाला चांगले कराटे शिकवतात. याबद्दल आकाश सरांना आमच्यातर्फून धन्यवाद. मला कराटे येत नव्हते, आता मी कराटे शिकलो आहे.
सायरा सागर कदम. फाईटला पण गेलतो सांगलीला. खूप मजा आली तिथं. आणि आम्ही हारलो म्हणून दुःख वाटतं. आज कोंढवा या परिसरामध्ये क्वांटम क्वेस्ट या अकॅडमीच्या माध्यमातून मुलांना घडवण्यासाठी या ठिकाणी 3 महिन्यापासून या शाखेचंच काम चालू आहे आणि या शाखेला चांगला प्रतिसाद या ठिकाणातून मिळत आहे. कॅमेरामॅन सिद्धांत मी संतोष शिंदे, पुणेकर माझा न्यूज.